नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 डिसेंबरपासून रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यावरती आपण रजिस्ट्रेशन कराल. प्रत्येक मुद्दा निहाय आपली माहिती भरून आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण करू शकाल. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम हे पाहणार आहोत की आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्याच्या ॲड्रेस बारवरती एज्युकेशन महाराष्ट्र असे नाव टाका. एज्युकेशन महाराष्ट्र असे नाव टाका. त्या टाकल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही सुरुवातीला एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरळ टिकेटिंग सिस्टीम ही टॅब येईल. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मुख्य पृष्ठ, सरळ विषयक, विभागीय लिंक अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स या वरच्या डॅशबोर्ड दिले. त्यापैकी सुरुवातीलाच एक बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 2025-26 हा हे दिलेला आहे बघा. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर जो MDMचा पासवर्ड आहे, संचय मेहताचा जो पासवर्ड आहे आणि स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे ना, तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS कोड टाका आणि खाली पासवर्ड टाका, कॅप्स कोड टाका आणि लॉग इन करा. हे बघा लॉग इन सक्सेस झालेले आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा UDAS कोड, रोल आणि हेडमास्टरचं नाव या ठिकाणी हायलाइट झालेले आहे. या ठिकाणी बघा माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब आहे. त्या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्या गोष्टीचं काय भरायचं, त्यानंतर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा स्वरूपाच्या ह्या टॅब्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण आपल्याला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला 1000 शब्दामध्ये, अक्षरामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी बघा मी काय करणार आहे, सर्वप्रथम पार्ट 1 मधलं, पार्ट 1 म्हणजे पायाभूत सुविधा 38 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुन्हा आणखीन हे पार्ट 1चं सेव्ह झाल्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट 2 येते. पार्ट 2चं सेव्ह केल्याच्यानंतर पार्ट 3 येते. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, वरच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेले हे दाखवण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी बघा माझी शाळा असं काहीही एखादा शब्द लिहा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्याच्यानंतर बघा डाटा सेव्ड सक्सेसफुली क्लिक, म्हणजे आपल्या शाळेचं आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पण आपल्याला स्वयंमूल्यमापन आता नंतर करायचं आहे. तर एवढं केलं म्हणजे आपल्या शाळेचं काम सुरुवात झालेले आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्याला, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना दिसेल. हे बघा पार्ट 1 या ठिकाणी बघा हायलाइट झालेले आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्या शाळेचं स्वयंमूल्यमापन करण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचं करून तुम्ही 8-10 दिवसामध्ये जे काही निकष आहेत ते सर्व निकष पूर्ण करा आणि या ठिकाणी अपलोड करू शकता. या संदर्भात अनेक व्हिडिओ मी आता लगेच प्रत्येक पार्ट निहाय व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. पुढील अपडेट आपल्याला लगेच